नाही, पवार साहेब जेव्हा बोलतात त्याचे नेमकं उलट असतं। ते आता कॉन्फिडन्स देण्यासाठी, आपल्याकडे लोक राहण्यासाठी, टिकण्यासाठी, कारण आता बऱ्याच अंशी लोक महायुतीचं सरकार येणार म्हणून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ओघ लागलाय। लोकांचाही वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून विश्वास वाढतोय। मग अशा वेळेला लोक आपल्याकडे निवडणुकीत आली पाहिजे, टिकली पाहिजे म्हणून त्यांनी टाकलेली गुगली आहे पवार स्टाईलने। नाही, मला वाटतं आता तालीम आता सुरू झालेली आहे, आता निवडणुका जवळ आलेल्या आहेत, त्याच्यामुळे राजकीय विधानं जो तो आपल्या पक्षाचा, आपल्या उमेदवारांचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी अशा टोकाची विधानं करेल। मला वाटतं बच्चू भाऊंनी जरा दमाने घेतलं पाहिजे। अजून जुळवाजुळव सुरू आहे, एवढ्याच मुख्यमंत्र्याचा गणपती करायला पहिलं मला वाटतं बच्चू भाऊंनी जरा गणपती करण्याची माती वगैरे ती जरा मजबूत केली पाहिजे, नाहीतर केवळ बोलघेवडे म्हणून राहाल, मुख्यमंत्री तुमचा कधी काय करतील त्याचा पत्ता पण लागणार। सिनेटच्या 10 जागा आल्यावर आदित्य ठाकरे म्हणजे महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता येईल। सिनेट निवडणूक केवढी, राज्य केवढं? सिनेटच्या निवडणुकीत 12-13 हजार मतदान होते, 5,000 त्यांना मतदान झालं। आता 5,000 जर अख्ख्या राज्याची सत्ता त्यांना दिवा स्वप्न बघत असतील, यावरून त्यांची राजकीय प्रगल्भता आणि परिपक्वता दिसून येते। आघाडीतला कोणी मोठा नेता महायुतीत येणार आहे का? नाही, मला वाटतं हे बघा, आज महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येईल अशा प्रकारचं चित्र निर्माण झालेलं आहे आणि त्या ठिकाणी महाविकास आघाडीमध्ये कुठल्याही प्रकारचा सुसंवाद दिसत नाहीये। त्यांचे अजूनही त्या ठिकाणी जागा वाटप, नेतृत्व यावरून त्या ठिकाणी मारामारी सुरू आहेत आणि अशा वेळेला मागची 5 वर्ष देवेंद्रजींनी चांगलं नेतृत्व दिलं, आता पुन्हा एकनाथरावजी शिंदेने 2-2.5 वर्ष चांगलं नेतृत्व दिलं आणि राज्य एका प्रगतीकडे सुरू आहे। गोरगरिबाच्या कल्याणाच्या योजना येत आहेत, तर जर राज्य प्रगतीकडे जात असेल तर शेवटी राजकारण आम्ही विकासासाठी, प्रगतीसाठी करतो, हे त्या ठिकाणी लक्षात घेऊन अनेक नेते आमच्याकडे येऊ शकतात, त्यांना आशेचा किरण महायुती हेच वाटतं। लाडकी बहीण योजनेवर राज ठाकरे बोलले जानेवारीमध्ये पगार द्यायला सरकारच्या तिजोरीत पैसे राहणार नाही। एक लक्षात ठेवा, 35,000 कोटीची आवश्यकता वर्षभरासाठी होती, त्याच्यामुळे 36,000 25,000 कोटीची तरतूद बजेटमध्ये त्या ठिकाणी केलेली आहे, त्याच्यामुळे वर्षभराची पुढचा बजेट येईपर्यंतची तरतूद केली आणि कुठली योजना करत असताना फायनान्स डिपार्टमेंट जे असतं ते त्या ठिकाणी राज्याची आर्थिक परिस्थिती बघून त्यांना मंजुरी देत असतं। कुठल्याही प्रकारे आपल्या राज्याला आर्थिक अडचण नाही, आपल्या राज्यामध्ये प्रचंड आर्थिक क्षमता आहे आणि आपण कुठलंही सरकार हे काय प्रॉफिट मेकिंग इन्स्टिट्यूशन नाहीये, नफा कमवणारी कंपनी नाही, गोरगरिबांच्या कल्याणासाठी मायबाप सरकार काम करत असतं, त्याच्यामुळे अशा प्रकारची कुठलीच आर्थिक अडचण येणार नाही। जेवढे बहिणींसाठी किंवा गोरगरिबाच्या कल्याणासाठी पैसे लागतील तेवढे राज्य सरकार त्या ठिकाणी उभं करेल आणि आम्ही करू ना, विरोधी पक्षांनी चिंता करायची कारण नाही, आम्ही सत्तेत येणार आहोत। पैसे व्यवस्था कशी उभी करायची याचे मास्टर माइंड त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब आहेत। मला वाटतं आता विधानसभेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि पहिल्या दिवसापासून मी म्हणतोय की मराठा आरक्षणाविषयी बाजूला राहिलेला आहे, ते पूर्णपणे राजकीय झालेले आहेत आणि त्यामुळे एखाद्या राजकीय नेत्यासारखी किंवा राजकीय नेत्याला लाजवेल अशा प्रकारची एन्काउंटरची भाषा आज त्यांच्या तोंडून येते, याचा अर्थ ते आता पूर्णपणे राजकीय झालेले आहेत। मराठ्यांचे प्रश्न त्यांच्या दृष्टीनं प्राधान्य राहिलेला नाही, त्यांना जी राजकीय पोळी भाजायची होती त्यांना प्लॅटफॉर्म मराठा समाजाचा त्यांनी करून घेतले। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।